डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेशमधील महू या ठिकाणी झाला. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 तुमचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचे नाव काय होते? तर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचे नाव भीमाबाई असे होते. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 तुमचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 3. इंग्रजांच्या काळात बाबासाहेबांकडे कोणते मंत्रिपद होते? तर इंग्रजांच्या काळात बाबासाहेबांकडे कामगार मंत्री हे पद होते. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 तुमचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 4. बाबासाहेब हे रामजी आणि भीमाबाईंचे कितवे अपत्य होते? तर बाबासाहेब हे रामजी आणि भीमाबाईंचे 14वे अपत्य होते. ऑप्शन क्रमांक 4 तुमचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 5. बाबासाहेब किती वर्षाचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले? तर बाबासाहेब हे 5 वर्षाचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 तुमचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 6. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर PhD पदवी मिळवणारे कितवे भारतीय बनले? तर बाबासाहेब आंबेडकर हे PhD पदवी मिळवणारे पहिले भारतीय बनले. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 तुमचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 7. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुलाचे नाव काय होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुलाचे नाव यशवंत असे होते. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 तुमचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 8. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म कोणत्या साली स्वीकारला? तर बाबासाहेबांनी बौद्ध धर्म हा 1956 या साली स्वीकारला. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 तुमचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात. बाबासाहेबांचा मृत्यू कोणत्या साली झाला? तर बाबासाहेबांचा मृत्यू 6 डिसेंबर 1956 या साली झाला. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 तुमचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आजोबांचे नाव काय होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आजोबांचे नाव मालोजीराव असे होते. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 तुमचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 11. बाबासाहेबांच्या आईचे निधन झाल्यानंतर त्यांचे संगोपन कोणी केले? तर बाबासाहेबांच्या आईचे निधन झाल्यानंतर त्यांचे संगोपन त्यांच्या आत्यांनी केले. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 तुमचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 12. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव कोणते? तर बाबासाहेबांचे मूळ गाव हे आंबडवे हे आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 तुमचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात. बाबासाहेबांना भारतरत्न पुरस्कार कधी देण्यात आला? तर बाबासाहेबांना भारतरत्न पुरस्कार हा 1990 मध्ये मरणोत्तर देण्यात आला. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 तुमचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 14. 1920 मध्ये बाबासाहेबांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? तर 1920 मध्ये बाबासाहेबांनी मूकनायक हे वृत्तपत्र सुरू केले. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 तुमचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 15. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव काय होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव सविता असे होते. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 तुमचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 16. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू कोठे झाला? तर बाबासाहेबांचा मृत्यू दिल्ली या ठिकाणी झाला. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 तुमचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात. भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी किती वेळ लागला? तर भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढा वेळ लागला. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 तुमचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे स्वतंत्र भारताचे कोणते मंत्रिपद होते? तर आंबेडकर यांच्याकडे स्वतंत्र भारताचे कायदे मंत्री
हे मंत्रिपद होते, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 तुमचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात. गोलमेज परिषद कोठे भरली गेली होती? तर गोलमेज परिषद ही इंग्लंड येथे भरली गेली होती, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 तुमचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला? तर बाबासाहेबांचा जन्म हा 1891 साली झाला, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 तुमचं योग्य उत्तर असणार आहे.